अगदी म्हणजे जलद गतीने सगळ्या कारवाई आता घातलेल्या आहेत, होत आहेत असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. आणि आपण म्हणतो म्हणजे कायद्याची अंमलबजावणी सुरू होईलच. कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पुढे न्याय मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तो न्याय जलद गतीनं दिलं जाणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं या विधेयकामध्ये विशेष जलदगती न्यायालय स्थापन करण्याबाबत सुद्धा तरतूद आहे. निश्चित कालमर्यादेमध्ये तपास व्हायला पाहिजे याची सुद्धा तरतूद आहे. खटल्यांची तरतूद करण्यामध्ये आलेली आहे. तर यामुळे विद्यार्थ्यांना जलद न्याय मिळायला कशा प्रकारे आणि किती मदत होईल नेमकी? नाही, याच्यात विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यापेक्षा सुद्धा संभाव्य जे गुन्हेगार आहेत त्यांच्या मनामध्ये याची थोडीशी एक दहशत निर्माण होणं आवश्यक आहे. का अनेकदा आपल्याकडे खटले चालतात आणि ते वर्षानुवर्ष पडून राहतात, त्याच्यामध्ये आरोपी जामिनावर सुटतात आणि जणू काही केलंच नाही अशा प्रकारे उजळ माथ्याने ते समाजामध्ये वावरत राहतात. आता जलदगती न्यायालय झाल्यानंतर जर या अशा प्रकरणांमधल्या आरोपींना जर 2 वर्षात शिक्षा झाली आणि ती मोठी शिक्षा झाली, समजा 2 वर्षात किंवा 1 वर्षात निकाल लागला, 6 महिन्यात निकाल लागला आणि त्यांना 10 वर्ष 15 वर्ष अशी जर सश्रम कारावासाची शिक्षा झाली, तर त्याची एक प्रकारची दहशत ही निर्माण होईल आणि असे काही प्रकार करण्याच्या आधी 10 वेळा लोक विचार करतील अशी शक्यता. त्याच्यातलं एक आणखीन गोष्ट अशी हे करताना की खाजगी क्लासेस जे आहेत ते प्राध्यापक आणि सरकारी यंत्रणा यांच्यामध्ये जर काही किंवा परीक्षा यंत्रणा जी आहे सरकार चालवते ती, त्याच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचा एक प्रकारचा नेक्सस किंवा दुवा निर्माण झाला असेल तर तो सरकारने प्रामुख्याने तोडून टाकला पाहिजे, आधी त्याच्यावरती घाव घातला पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यानुसार सरकार कदाचित आता पावलं उचलत असेल. एकदा जर हा दुवा तुटला तर मग कदाचित जास्त परीक्षा चांगल्या होतील आणि हे जे क्लासमध्ये शिकवणारे प्राध्यापक यंत्रणांमध्ये शिरून गैरप्रकार जे करतात ते गैरप्रकारही थांबतील असं मला वाटतं. तुम्ही आता तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. मला तिकडे कधी